नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 7वी पासवर एक आणखी भरती निघालेली आहे। तर ही भरती कशा प्रकारची असणार आहे आणि कोणत्या पदासाठी होणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत ही जी भरती निघालेली आहे हे एकूण 5 जागेसाठी होणार आहे आणि याची पात्रता फक्त 7वी पास मागितलेली आहे। तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर ही भरती निघालेली आहे। त्या पदाचे नाव असणार आहे स्वयंपाकी नि शिपाई। तर स्वयंपाकी नि शिपाई एकच पद आहे। तर याच्या एकूण 5 जागा असणार आहे। त्यामध्ये निवड यादी लागणार आहे 5 विद्यार्थ्यांची, एक विद्यार्थीची प्रतीक्षा यादी। या ठिकाणी 16,600 ते 52,400 इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। तर अर्ज तुम्हाला फक्त या ठिकाणी स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 6 जुलै। 6 जुलैपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे। 6 जुलैची अंतिम तारीख आहे आणि पत्ता पाठवण्याचा पत्ता हा दिलेला आहे। या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा स्पीड पोस्टने आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं स्वयंपाकी शिपाई पदासाठी अर्ज, हे लिहिणे गरजेचं राहणार आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं या भरतीमध्ये तुम्हाला प्रमोशन दिल्या जाणार नाही। याची पात्रता जी मागितली आहे 7वी पास, कमीत कमी 7वी पास असणे गरजेचं आहे। तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे आणि मान्यता प्राप्त संस्थेचा स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असल्यास उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल। जर तुमच्याकडे संस्थेचं प्रमाणपत्र असेल, म्हणजे एखादा तुम्ही स्वयंपाकीचा कोर्स केला असेल, जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे आणि तुम्हाला उमेदवाराकडे स्वयंपाकी पुरेसे ज्ञान त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक, म्हणजे तुम्हाला स्वयंपाकीचा अनुभव असणे आवश्यक आहे। तर वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत। तर अर्ज भरण्याच्या अगोदर हे संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची आणि नंतरच अर्ज भरायचा, कारण यामध्ये नियम व अटी खूप दिलेले आहे। तर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम शुल्क असणार आहे 1000 रुपये। सर्वच विद्यार्थ्यांना 1000 रुपये फी या ठिकाणी भरावी लागेल। 1000 रुपये फी तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट या नावाने डीडी काढावा लागेल आणि डीडी जो आहे तो अर्जाला जोडावा लागेल। 1000 रुपये सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरावी लागणार आहे। तर तुमची नियुक्ती या ठिकाणी बघा, अगोदर तुम्ही शॉर्टलिस्ट केल्या जाईल। शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुमची 30 गुणाची लेखी परीक्षा होईल, नंतर स्वयंपाकीची 30 गुणाची प्रात्यक्षिक चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी 10 गुणाची आणि वैयक्तिक मुलाखत 10 गुणाची, अशा 80 गुणाच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। आणि अर्जासोबत तुम्हाला डॉक्युमेंट पाठवायचे, ते संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे। तुम्हाला 7वीची मार्कशीट या ठिकाणी लागेल। ठीक आहे, 7वीच्यावर तुम्ही मार्कशीट जोडू शकता, पण 7वीची मार्कशीट या ठिकाणी आवश्यक राहणार आहे। टीसी, गुणपत्रिका 7वी पासून, तुमच्याकडे प्रमाणपत्र संस्थेचे अनुभवाचा दाखला आवश्यक, 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलेले आहेत, हे पण तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल। लहान कुटुंब प्रमाणपत्र पण जोडावं लागेल, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल सर्टिफिकेट, ठीक आहे, इत्यादी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे आणि 1000 रुपयाचा डीडी हा सर्वात महत्त्वाचा आहे। ठीक आहे, ते संपूर्ण माहिती मित्रांनो व्यवस्थित दिलेली आहे, वाचून घ्यायची। जर तुमच्याकडे ग्रेडची मार्कशीट असेल तर तुम्हाला टक्केवारीची मार्कशीट शाळेतून आणावी लागेल। लक्षात ठेवा, टक्केवारीची मार्कशीट या ठिकाणी मागितलेला आहे। स्वयंपाकी आणि शिपाई यासाठी कोणकोणती तुम्हाला कामे करावी लागणार आहे हे संपूर्ण कामाची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे। कामं व्यवस्थित चेक करायची, जर तुम्हाला पडत असेल तर आपला अर्ज या ठिकाणी भरायचा। हा अर्ज दिलेला हा अर्ज तुम्हाला भरावा लागेल आणि हा भरून दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टने पाठवावा लागेल। 6 जुलै याची अंतिम तारीख आहे आणि अर्जासोबत संपूर्ण डॉक्युमेंट जोडायचे आणि डीडी 1000 रुपयाचा काढून जोडायचा। तर या ठिकाणी संपूर्ण यादी दिलेली आहे, व्यवस्थित चेक करायची। प्रमाणपत्र, कॅरेक्टर सर्टिफिकेट हे तुम्हाला 2 जोडावे लागणार आहे। कोणते तुमच्या ओळखीच्या 2 प्रतिष्ठित व्यक्तीपासून हे कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून घ्यायचे। ठीक आहे, आणि हे प्रतिज्ञापत्र आहे लहान कुटुंबाचं, हे पण तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागेल। इत्यादी संपूर्ण डॉक्युमेंट अर्जासोबत जोडायचे आणि नंतर आपला अर्ज स्पीड पोस्टने पाठवून द्यायचा। 6 जुलै याची अंतिम तारीख आहे। ठीक आहे मित्रांनो, हा जो पत्ता दिला आहे मुंबईचा, या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवा त्या पॉकेटच्या वर लिहायचं स्वयंपाकी आणि शिपाई पदासाठी अर्ज। ठीक आहे, तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं यामध्ये तुमचे प्रमोशन होणार नाही आहे, तुमची या ठिकाणी तुम्हाला प्रमोशनला संधी राहणार नाही आहे। तर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचून घ्यायची, नंतरच आपला अर्ज भरायचा। 6 जुलै अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख आहे। संपूर्ण माहिती आणि अर्ज हा तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। ते व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।